आहेच आणि आपण पाहतो की फक्त हा मराठी भाषा आणि मराठा माणसांचा लढा नसून मराठी शाळेसाठी सुद्धा आहे। सुरुवात अगदी शाळेतून होते। मराठी शाळा बंद पडतात आहे, झेडपी शाळा आपण पाहतो, जिल्हा परिषदा बंद पडतात आहे आणि इंग्लिशकडे सर्वांचा कल आहे। ठीक आहे, इंग्लिश ही काळाची गरज आहे, आम्ही ते नाकारत अजिबात सुद्धा नाहीये। परंतु जेव्हा महाराष्ट्र येतो, जेव्हा आपण जनगण म्हणतो, तेव्हा सुद्धा पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा हे महाराष्ट्रावरून तेव्हा मराठी येतं। त्यामुळे हे बेसिक आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी हे सगळीकडे कंपल्सरी असलं पाहिजे। आपण पाहतो की काही राजकीय लोक येतात आणि त्याचं काहीतरी फक्त पतंगड बनवतात, पण त्याच्यानंतर कोणी लक्ष देत नाही। आम्हा सर्वांची एकच मागणी आहे की जो आमचा भूमिपुत्र आहे त्याला सर्वकडे प्राधान्य तर मिळालंच पाहिजे आणि मराठी माणूस, मराठी शाळा आणि महाराष्ट्रातली मराठी वाचली पाहिजे। आणि दुर्दैव खरंच आहे सर की महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा मराठीसाठी आझाद मैदानमध्ये आंदोलन करावं लागतंय आणि लोकचळवळ आहे, याचा व्यापक स्वरूप तुम्ही सर्वांना येणाऱ्या काळामध्ये दिसणारच आहे। आज आम्हाला मराठी बोलायला सांगा बोलून आम्हाला मारहाण होते आणि ही जी परिस्थिती घडली आहे ती परप्रांतातून आलेल्या मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकसंख्येमुळे घडली। आज त्यांच्यामुळे आमच्या नोकऱ्या, आमचा जो रोजगार आहे तो आमच्या हातातून गेलेला आहे। आज 40% परराज्यातील लोक आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये। उद्या ती संख्या 40% वरून 50% आणि 60% होणार आहे। हा जो धोका आहे हे आता आपण ओळखलं पाहिजे। आज आमची मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीये। आम्ही समोरच्याला मराठी बोला सांगितलं तर तो आम्हाला मारतोय। इथपर्यंत परिस्थिती आज महाराष्ट्रात आणि या मुंबई आणि सगळ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये दिसते। तर अशा वेळेला आपण बघतो की जर भाषा सार्वजनिक ठिकाणी जर बोलली जाऊ शकत नसेल तर भाषेचा अर्थ काय? आज मराठी शाळा बंद होत आहेत। मराठी शाळांना जे वेतनेतर अनुदान सरकारकडनं मिळायला पाहिजे ते वेळेवर दिलं जात नाहीये। आम्ही एकीकडे एज्युकेशन टॅक्स भरतो, तो एज्युकेशन कर जर आमच्या शाळांवर, मराठी शाळांवर जर खर्च होणार नसेल तर मग एज्युकेशन सेसचा अर्थ काय? जर मराठी शाळांमध्ये शिक्षक भरती होणार नसेल तर मराठीचं शिक्षण देणार कसं? काय मागणी करताय? तर आम्ही अशाच मागण्या केल्यात की मराठी शाळांना पहिलं सक्षमीकरण करा, म्हणजे त्यांना वेतनेतर जे अनुदान आहे ते तुम्ही वेळेवर आणि भरीव अनुदान द्या, जेणेकरून शाळांमधून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, तिथं संगणकीकरण होईल, तिथं चांगलं शाळेचा चांगला परिसर त्यांना नीटनेटका करता येईल, शौचालय वगैरे मुलांना तिथं जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल। तर असे चांगले उपक्रम राबवण्यासाठी शाळांना पैसा लागतो, ती आर्थिक मदत सरकारने करावी ही आम्ही मागणी केली आहे। शिक्षकांची भरती तर बरेच पदं रिक्त आहेत शिक्षकांची, ती तातडीने भरावी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे, ती तातडीने पूर्ण करावी ही आम्ही मागणी केली आहे। तर ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सरकारवर हे आंदोलन चालू केलं आहे। मराठी माणसालाच मुंबईसारख्या आझाद मैदानामध्ये जी महाराष्ट्राची भूमी आहे तिथे आंदोलन करण्याची वेळ येते मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी। काय वाटतं तुम्हाला? याला कारणीभूत आपले स्थानिक जे राज्यकर्ते आहेत त्याला आणि आपले ते मुख्य म्हणजे मराठी स्थानिक कार्यकर्ते जे आहेत राजश्रय तेच आपले कारणीभूत आहेत। कारण आपण बघतो आता की या शहरामध्ये म्हणा किंवा कुठेही आपण जेवढ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये जो परिपूर्णतेचा जो धोंडा आहे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपला मराठी लोकांचा काही तिथे असा उत्कर्ष होणार नाही। ते लोंढे आपण थांबवावे हे आमचं एक मोठं पहिलं उद्दिष्ट आहे। आपल्या शाळा सक्षमीकरण झालेलं आहे ते त्यामुळेच आहे। तर मला तरी वाटतं की ते सरकारने थोडं जास्त एक मोठ्या प्रमाणात तो विषय घ्यावा आणि आपल्या मराठी लोकांना